नमस्कार मंडळी. टेन्शनच्या कोठडीतून तुमची सुटका करण्यासाठी घेऊन आलोय हास्याचा दणका. अर्थात घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम, को पावर्ड बाय गार्नियर मास्क. मंडळी, रसिकांच्या गळ्यातला ताईत विशाखा ताई धावून येते टायमिंगचा बादशाह असणाऱ्या भूषण कडूच्या मदतीला. चला बघूया ती त्याला किती आणि कशी मदत करते ते. नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे तुम एक पट दो हम 10 पट देंगे. तर मंडळी, तुम्हाला आपल्या कार्यक्रमाचा फॉर्मॅट तर माहितीच आहे. आपल्या कार्यक्रमात सेलिब्रिटी गेस्ट सहभागी होतात आणि ते एक दिवस सर्वसामान्य माणसाचं काम करतात. म्हणजे सर्वसामान्य गरीब माणूस जे काही काम करतो, जो काही व्यवसाय करतो, हे सेलिब्रिटी गेस्ट एक दिवस ते काम करतात आणि त्यांना भरघोस उत्पन्न मिळवून देतात. आणि आपण त्या रकमेच्या 10 पट रक्कम त्या गरीब माणसाला देतो. आणि आजच्या आपल्या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सेलिब्रिटी गेस्ट आहेत विशाखाताई सुभेदार. तुमचं कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत ताई. दादा, मला तुम्ही सांगा, तुम्ही दररोज किती कमावता, किती व्यवसाय होतो तुमचा? अरे बापरे, पण हरकत नाही. तुम्ही जे काही कमवत असाल, आय एम शुअर की आपल्या या ताई त्यांना दुप्पट रक्कम तरी जरूर मिळवून देतील आणि त्याच्या 10 पट रक्कम आम्ही तुम्हाला देणार आहोत. दादा, तुमचं आधीच अभिनंदन आणि खूप विक्री होऊ दे या शुभेच्छा. वा वा. तर मंडळी, मी तुमची रजा घेते, पण मी शेवटी येणारच आहे पैसे मोजायला. तोपर्यंत बाय बाय, ऑल द बेस्ट. थँक्यू. कसे आहात तुम्ही? मी छान, एकदम मस्त बेस आहे. तुम्हाला बघितलं एकदम ना, एकदम असं गांगरून जायला होतं. टीव्हीत बघतो ना एकदा असं समोर आमने सामने, तुमचं रोज बघतो आम्ही कार्यक्रम तुमचा. रोज बघतो ना. पण मग रोज कसं बघता? आठवड्यातून 2च दिवस दिसतो आमचा कार्यक्रम. होय काय? हो. नाही, मग ते टीव्ही वाले फसवतात तुम्हाला. म्हणजे कसं? ते रोज दाखवतात. नाही हो, आय टेल यू व्हॉट, ते रिपीट टेलिकास्ट असतं ना, रिपीट टेलिकास्ट. असं आहे होय? म्हणजे तुमचं आमचं सेमच आहे. म्हणजे कसं? आम्ही नाही का आदल्या दिवशीच्या भाज्या अशा गोनपाटमध्ये गुंडाळून असं पाणी मारून दुसऱ्या दिवशी फ्रेश म्हणून विकतो, तसंच आहे ना. म्हणजे ते सेमच आहे, खरंच सेमच आहे. म्हणजे ते ठीक आहे. पण ते छान असतात कार्यक्रम तुमचे, एकदम बेस्ट असतात. एकदम आम्हाला आनंद मिळतो एकदम बघून. माझा 4 वर्षाचा पोरगा फॅन आहे तुमचा. बापरे, 4 वर्षाचा मुलगा फॅन? हा, बघतो ना तो. म्हणजे त्याला आहे ना कार्टून कळत नाही, पण तुम्ही बालिश करताना ते त्याला आवडतं. ते असं बालिश म्हणू नका, कसं बालकांपासून ते अबाल वृद्धांपर्यंत आवडेल असा कार्यक्रम आम्ही करतो. पण छान करता कार्यक्रम. ते सुरू करण्याच्या आधी जरा तुम्ही एक काढा ना, फोटो मारा. फोटो मारा. इथे या, इथे गाड्यासमोर या. इथं हा दिसलं पाहिजे. ओ दादा, मी इथून कट झालो तरी चालेल. ताई आल्या पाहिजे पूर्ण. हा, इथं भाज्या देतात नाही. इथं येऊ. हा, इथे या, इथे या. हा, थांबा एक मिनिट. टोपी का तुम्ही घालताय? मी कशाला काढून ठेवा ना ते. असं काय करताय? भाजीवाल्याचं दिसलं. एवढं गांगरून जाऊ नका. खरं तर राहू दे टोपी, तुमची छान आहे ती. दादा नाही, असू दे. हे घाला ना डोक्यात. डोक्यात कसं घालणार आहे? नाही, बस छान वाटेल ना डेकोरेशन. असं मग एक काम करा, मग ते हे असं धरा ना इथं असं. पुष्पगुच्छ का? नाही, अहो तुम्ही येणार म्हटल्यावर ना एकदम गांगरून आणायला विसरलो एकदम. घ्या. एक काम करा, खांद्यावर हात ठेवा ना. मी ठेवतो. या चला आपण सुरू करूया. आपण सुरू करूया. दादा, तुम्हाला सगळं कळलंय ना? दादा, यातला जो उत्पन्न येणार ना, यातलं जे उत्पन्न येणार ते आम्ही तुम्हाला देणार आहे 10 पट. 10 पट लक्षात घ्या. कळतंय का? मॅडम विकणार म्हणजे तुमच्या सगळ्या भाज्या, सगळी फळं विकली जाणार. कसं आहे, मॅडम विकणार म्हणजे लोक येणार बघायला. त्यांचे फॅन असतात ना, मॅडम त्यांना ज्या किमतीत सांगणार ना त्या किमतीत ते घेणार विकत. तुमचा धंदा फुल फॉर्म मध्ये आज. नाही बरोबर आहे. सकाळपासून जाम खुश आहे मी तुम्हाला सांगतो. आम्ही दिवसभर इथे उभे असतो ना, काय किंमत देत नाही कोण, पण तुमच्या जबानला किंमत आहे. तुम्ही मोठी माणसं, तुम्ही सांगाल त्या किमतीला घेणार. अहो लोक आहे ना इथं येऊन ना बाईक उभी करतात ना, 50 रुपयाचं पेट्रोल जाळतात आणि 50 पैशावर ना घिसीट करत राहतात. हो, त्यांना कळत नाही आम्ही इथं काय काय करतोय. ते बायका येतात तिथं, ऑटो रिक्षा अशी वेटिंगवर उभी ठेवतात तिथं.
आणि मग सांगतात की 5-5 रुपयावरनं घासघीस करतात, पण त्यांना कळत नाही तिथं आहे ना 25 रुपयाचं मीटर असं खडकटिंग होऊन वाढत चाललेलं असतं. ते रिक्षावाल्याच्या घशात घालतात, पण ते गरीबाला देणार नाही ते 5 रुपये. असं आहे ते. म्हणजे काय आहे ना, भाजीवाल्याने आहे ना भाजीवर मारलेलं पाणी दिसतं, डोळ्यातलं पाणी त्याच्या दिसत नाही गरीबाच्या. असं आहे ते, आहे की नाही? तुम्हाला सांगतो भाजीच्या धंद्यावर इथं घर उभं केलंय. आता गावी घर का बांधायचं भाजी आणि शांत व्हा, शांत. आपण करूया, आपण हे सगळं करूया. हे सगळं तुमचं दुःख ना, ऐका शांत, सगळं दुःख आपण मांडूया लोकांसमोर. तुम्ही काळजी करू नका. आणि आज तुमचा धंदा होणार. आय टेल यू, आय प्रॉमिस यू, आय प्रॉमिस यू. आपण सुरू करूया, सुरू करूया. तुम्हाला सगळे रेट आणि भाव सगळं समजावून देऊ का सगळं? नाही दादा, काही असं काळजी करू नका तुम्ही. मी व्यवस्थित अभ्यास करून आले. अहो इतकंच काय, तुम्ही भाजी विक्रेते ओरडता ना, ते सुद्धा त्याची जिंगल मी रात्रभर जागून केलेली आहे. ऐकू, ऐका. भाजी घ्या भाजी, ताजी ताजी भाजी, भाजी घ्या भाजी, ताजी ताजी भाजी. हे तुम्ही रात्रभर जागून केलं? अहो गणपतीला फॅन्सी ड्रेस स्पर्धेमध्ये लहान लहान पोरं आमची हेच करतात, अशी डोक्यावर टोपला घेऊन. मी त्यांचंच बघून हे पाठ केलेलं आहे. त्याच्यानंतर गाणं पण आहे, मी छोटीशी भाजीवाली छान छान छान. पण ते नंतर आहे, कसं आहे ते काही काळानंतर करणार आहे. थोडं संध्याकाळी राखून ठेवलंय, प्रोमो बिमो कट करायला बरं पडेल ना. ते 32च्या टायमाला तुम्ही कराल ना? हो. बरं ठीक आहे. ते विकाल ना व्यवस्थित, व्यवस्थित ठेवलं. लोक आले की असं द्यायचं, घ्या घ्या घ्या. नाही हो, असं नाही. असं कसं द्यायचं? अशी उडवडीची कामं करू नका हो. हे बघा, हा बघा, हे वजन काठ आहे ना, हा बघा, हे आहे ना, याच्यात वजन ठेवायचं आणि इथं भाजी ठेवायची. हा काटा इथं ठेवलेला आहे. आणि हे बघा, इथं ही वजन ठेवलेली आहेत. हे किलोच आहे, हे पाव, आणि हे बघा. दगड दगड कसा ठेवलाय? हाशी दगड नाही होते, 50 ग्रॅमचं माप आहे ते, लागतं ते आम्हाला. इथं हे 1.25 किलो, हे बघा, असे सगळी माप इथं ठेवलेली आहेत. ते व्यवस्थित का काय करते? हा, नजर लावू नका तिथं. मी करते, तुम्ही बाजूला तर बाजूला बघा. आता तुम्ही माझी जादू बघा, बघा जादू बघा. भाजी घ्या भाजी, ताजी ताजी भाजी, भाजी घ्या भाजी, ताजी ताजी. सुभेदार माय गॉड मॅम, तुम्ही भाजी? नाही, ऍक्च्युली हे दादा आहेत ना, यांची भाजीची गाडी आहे ही. मी आज त्यांचा व्यवसाय करून देणार आहे. त्यांचा दसपट्टा आमचा कार्यक्रम आहे ना, त्या कार्यक्रमासाठी आले. मॅडम एक सेल्फी घेऊया. सेल्फी? हा, 1 मिनिट. पण सेल्फी घेण्याआधी 1 मिनिट. भाजी विकत घ्यावी लागेल तर सेल्फी. बस काय मॅडम, तुम्ही भाजी विकणार आणि मी घेणार नाही का? एक सेल्फी. या मॅडम, ते स्मूच करा ना. काय करू? काय करू? हे निघालं असं ते असतं ना, काय म्हणतात? हा, सॉरी तुम्ही एक्साइट झालं. तुम्हाला तिकडे बघा तुम्ही. भाजी घ्यायला सांगतात. बोला, काय देऊ तुम्हाला? मला हे द्या, टोमॅटो द्या ना. पाव किलो. पाव किलो टमाटे. 1 मिनिट. 1 मिनिट. पाव किलो टमाटे, 1 सेकंद. हे पाव किलो. शाबाश. हा टाकतो. काय झालं? टाकायचं. शाबास, भरला, बरोबर कमी पडला होतं. या 5 रुपये द्या. मॅडम खरं सांगू, आज बरोबर वजन करून मिळालं तर टोमॅटो. पाव किलो तेवढं नाही देतो, हे भाजीवाले फसवतात. एक काम करा ना, तुम्ही ऍक्टिंग सोडून भाजीच विका ना. मी रोज येईन भाजी घ्यायला. तुम्ही माझं ऍक्टिंगचं दुकान बंद करताय हो दादा. चला या, भेटून आनंद झाला. चला बस. 5 रुपयाचा धंदा झाला. बोनी बोनी. काय बोलताय तुम्ही? 5 रुपयाचं बोनी केलीत? काय, किती टोमॅटो दिलेत त्याला? पाव किलो. पाव किलो? काय दिलेत पाव किलो म्हणजे? तुम्ही म्हटलं ना, हे काय बघा, हे किलोचं वजन आणि हे पाव किलो. असं नसतो ते, 1.25 किलो झालं ते. 5 रुपयात एवढे टोमॅटो देतो का कोण? बापरे, मग तुम्ही नीट सांगायला पाहिजे ना. काय तुम्ही मगाशी काय सांगितलंय? पाव किलो, हे 1 किलो, मग मी तसं दिलं. उभ्या तुम्ही माझं 1 किलोचं नुकसान करून टाकलं तिकडं. हे ना दादा, ठीक आहे, काही काळजी करू नका. आपण ऍडजस्ट होईल दिवसभरात. अख्खा
अख्खा दिवस पडलाय अजून. अख्खा दिवस किती वेळ चालणार आहे? 6 वाजेपर्यंत चालू आहे. मी काय म्हणतो अहो, पटकन अर्ध्या तासात उरकून टाका ना सगळं. आता ऐका हो तुम्ही, इथे मध्ये मध्ये येऊ नका. एक तर चुकीची माहिती सांगता, मॅडम कन्फ्युज होतात तिकडे. काय करता तुम्ही? म्हणे असं नाही बोलायचं, असं नाही, अजिबात अजिबात नाही बोलायचं. नाही गरीबाची थट्टा नाही करायची. एक वेळ बुद्धिवंताची थट्टा केली चालेल, पण गरीबाची नाही. नाही अजिबात नाही. दादा तुम्ही काही चूक केलेली ऐका, शांत बसा. तुम्ही तिथे कोपऱ्यात उभं राहा, मी सगळं करेन. भाजी घ्या भाजी, ताजी ताजी भाजी, भाजी घ्या भाजी. सुनो भैया. भाजी भैया काय भैया, भैया खड़ा है क्या इधर? तेरी मैया खड़ी है इधर. भैया है विशाखा सुभेदार. अरे ओ माय काय अरे बापरे. अरे बापरे मॅडम एक प्लीज सही द्या ना मला प्लीज. सही देणार Please पण ना. आधी भाजी विकत घ्यायची तर सही मिळेल. सेल्फी पण घ्यायचा होता. हो पण आधी भाजी विकत घ्यायची मग सेल्फी आणि सही हो दोन्ही. ऍक्च्युली एवढी काही भाजी घ्यायची नव्हती, पण तुमच्यासाठी घेतो मी. काही प्रॉब्लेम नाहीये मला. बरं. एक काम करा, 10 रुपयाच्या 2 काकड्या द्या मला. 10 रुपयाचे नाही, 2 द्यायचं. 2 द्यायच्या. अच्छा 10 रुपयाच्या 10 2 रुपये काकड्या. अरे बापरे, अरे एकच काकडे. काका तुम्ही 5 रुपये द्या आणि काकडे घेऊन जा. हो दुधी आहे तो, दुधी आहे ना तो. चालेल, मला ह्यानी दिलाय ना, मी काकडी म्हणून समजून घेईन. हाऊ स्वीट. माय गॉड. मॅडम महाराष्ट्रात तुमच्यासारखं टायमिंग नाही आहे. मी मस्करी नाही करत. मी खरंच टायमिंग नाही. तुम कमाल आहात एक तुम्ही. काम काय, गाजर घ्या. अहो नाही एवढी घ्या नका. हो, असू दे. घ्या हो. त्याची खरंच काही गरज नाहीये मॅडम. असू दे हो, घेऊन जा. मॅडम आणि तुमचा आवाज कमाल आहे. नाही आई अहो एवढं काही नाही गात मी. अहो नाही, तुम्ही एकदा स्किट मध्ये केलं होतं. काय सूर आहे यार. हे कधी केलं होतं मी? हे तुमच्या लक्षात नाही यार. लक्षात नाही रे. अरे जा रे. जाऊ घरी जाऊ. नाही, जाऊ ना. काय? अरे माझे जबरदस्त आहेत यार. मग? अरे यार मी आज ना मला सॉरी मॅडम, एक गोंधळ होते माझा. नाही खरंच तुम्ही माझं खूप करताय कौतुक. हे घ्या पपई घेऊन जा घरी. घ्या. अरे काय काय गरज असू दे हो, घेऊन जा. ऍक्च्युली मी तयारी नव्हती. मी फक्त काकडी आणायला आलो. असू दे हो. 10 रुपयेच आहेत अहो माझ्याकडे. आता कुठे 10 रुपये देता? राहू दे. हे घ्या, राहू दे. अहो, खरंच ठेवा घ्या. खिशात घ्या. ठेवा, बरं, घ्या. बरं. कमाल आहे. जाऊ दे. हो. काय झालं? आलं घेऊन जातोय. हा, हा. चहा टाका. ऐका. ए, हो. सर्दीसाठी आलं उत्तम. चहा टाका दादा. हा. हो काय केलं ते? तो नाही म्हणत होता, कशाला जबरदस्ती दिलं त्याला? अहो केवढं कौतुक केलं त्याने माझं. बापरे मी हुरळून गेले, एकदम भारावून गेले. मग देऊन टाकलं. कसं फॅन आहे ना, फॅनची बाजू करणं गरजेचं आहे. आणि फॅनचं मी देणं लागतो ना. तुमच्या घरी बोलवा त्याला आणि देणी फेडायला तुमची काय ती? असं नाही. माझ्या इथे कशाला काय करताय तुम्ही? असं नाही, फॅन जोडावे लागतात. तो असं नाही करून चालत. हा फॅन जोडताय असं करू काही नका. काळजी करू नका. हे नुकसान मी तुम्हाला भरून देईन. काळजी करू नका तुम्ही. आपण करूया सगळं. तुम्ही काळजी करू नका. मी विकते ना सगळी भाजी. हा. परत एकदा करूया ना. हो मॅडम, करूया. भाजी घ्या भाजी. मी आहे, दिवस आहे, अख्खा दिवस आहे. नका ना, अर्धा रस्ता आटपून जाऊ त्याच्या मरू देत नाही. 6 वाजेपर्यंत. भाजी घ्या भाजी. कशाला? ताजी ताजी भाजी. भाजी घ्या भाजी, ताजी ताजी. ही तुम्ही मोक्याची जागा नाही पकडली. धंद्यासाठी ही जागा मोक्याची नाही. कोणी गिरायकच नाही आजूबाजूला रस्ताच नाही. येतात तो रोज आमचा होतो पोटापणे पुरतो धंदा. नाही बरोबर नाही. पण काय? मी काय म्हणते, एक काम करेन मी ना, नाचते इकडे मध्ये. मग लोक जमा होतील आणि मग लोक जमा झाले ना की बरोबर भाजी विकत घेतील. बघा तुम्ही. नका हो. गंमत. ते मगाशी मी तुम्हाला म्हटलं ना प्रोमोसाठी गाणं, ते आता पण करूया. चल ते शूट करूया. म्हणजे संपेल ना लगेच? मग झालं ना म्हणजे. गे मी छोटीशी भाजीवाली छान छान छान. मी छोटीशी भाजीवाली छान छान छान. आहो आहो शिंदे, आहो आहो शिंदे, घ्या ना थोडे कांदे. मी छोटीशी भाजीवाली छान छान छान. मी छोटीशी भाजीवाली छान छान छान. आहो आहो पवार, आहो आहो पवार, घ्या ना थोडी गवार. मी छोटीशी भाजीवाली छान छान छान. मी छोटीशी भाजीवाली छान छान छान. आहो आहो मोठे, आहो आहो मोठे, घ्या ना हे बटाटे. मी छोटीशी भाजीवाली छान छान छान. मी छोटीशी भाजीवाली छान छान छान. आहो आहो गोस्वामी, आहो आहो गोस्वामी, घ्या ना थोडी. आहो आहो गोस्वामी, घ्या ना थोडी मोस्वामी. मी छोटीशी भाजीवाली छान छान. छोटीशी भाजीवाली छान छान छान. आहो आहो कांबळे, घ्या ना थोडी झांबळे. मी छोटी भाजीवाली छान छान छान. मी छोटीशी भाजीवाली छान छान छान. मी छोटीशी भाजी छान छान छान. मी छोटीशी भाजीवाली छान छान छान. मी छोटीशी भाजीवाली छान छान छान. नाचो ना. छोटीशी भाजीवाली छान छान छान. छोटीशी भाजीवाली छान छान. मी छोटी
मी छोटी शिवाजीवर छान छान मी छोटी शिवाजीवर छान छान मी छोटी शिवाजीवर छान 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 अरे भैया अय शपथ हे बघा हो सगळा गाडा रिकामा झाला. वा मॅडम वा, मला नेऊन गाडा कुठेतरी आता. ऐका 4च वाजलेत, अजून 2 तास आहेत. अजून माल असेल तर घेऊन या मॅडम, लगेच विकून देते. मला विका नाही तर हिला विका. रे तुला पण ठरतो तू मला क्या बात है, मजा आली. बघूया हास्यरसिक काय म्हणतायत. सई प्राजक्ता, या मॅडनेसची दमदार सुरुवात तू करून दिलीस. तू आज खूप छान दिसतेस. थँक्यू. आणि छान सुरुवात केलीस. मला हा ॲक्ट भयंकर आवडला. एकतर खूप सुंदर लिहिलाय, मस्त कॉन्सेप्ट आहे आणि काही दिल को छू जाने वाले स्टेटमेंट्स भी थे. म्हणजे खरं आहे, आपण कॉफी शॉपमध्ये जातो, 900 रुपयाची कॉफी पितो, पण आपण 5 रुपयाची भाजी घ्यायला घासाघीस करतो. तर छान मार्मिक काही काही शब्दकोट्या पण खूप आवडल्या. विशाखे सुंदर, मस्त. म्हणजे तुझ्या तर बाये हाताचा खेळ होता आजचा ॲक्ट. म्हणजे भूषण मस्त. तू एक वेगळाच फ्लेवर या मंचाला तुझ्या असण्याने आणलेला आहेस आणि तो आम्हाला खूप आवडतोय. मजा आली, छान लिहिलंय. बने आज भी दिन बने. एक माझी रिक्वेस्ट आहे, मला त्यातली एखादी पिशवी मिळेल का? मी सिरियसली म्हणते, कारण भाजी घ्यायला वेळ मिळत नाही. शूट संपून घरी जाईपर्यंत रात्र होते आणि दुसऱ्या दिवशी परत शूट असतं. मी जेन्युइनली विचारते, मला एक पिशवी मिळेल का? सगळ्यात शेवग्याच्या शेंगा असलेली द्या, मला आवडतात. कसा मी घ्यायला येते. कसं आहे माहिती आहे का, ॲक्टर वगैरे ठीक आहे, पण भाजी बघितली की ती घ्यायचा मोह होतो, ती कुठेही दिसू देत. तसा मलाही झालाय, त्यामुळे मी आज एक पिशवी घरी घेऊन जाणार आहे. येस येस, प्लीज प्लीज प्लीज. सगळेच द्या, सगळेच सगळ्यात द्या. विशाखा ताई, तू दे एक पिशवी, तू दे. मला वाटतं भाजी तर सगळी सईला मिळाली आहे. बघितलं सई तुझ्यावरचं प्रेम. नाही, पण आज माझ्या अख्ख्या बिल्डिंगला पुरेल एवढी भाजी मला मिळाली. पण मी खरंच जेन्युइनली सांगते, मी यातली एक पिशवी खरंच घरी घेऊन जाणार आहे, कारण भाजी नाही आहे, संपली आहे. सगळ्या भाज्या तर तुम्ही सईला दिल्यात. आमच्या प्रसाद लोकांना काय, मला वाटतं तराजू राहिलाय. तराजू मी त्यांना देतो, कारण ते फार तोलून मापून बोलतात. दे प्रसाद ओक, तुमच्या खातरच्या प्रेमामुळे. प्रसाद ओक, वंडरफुल अप्रतिम लिहिलं होतं आणि भूषण कमाल केली असतो. धन्यवाद विशाखा. वंडरफुल माइंड ब्लोईंग. फार मजा आली. थँक्यू सो मच यू ऑल. थँक्यू. मंडळी, विनोदाच्या मैदानातली 2 टवाळ कार्टी अरुण कदम आणि पंढरीनाथ कांबळे आलेत. त्यांच्या विनोदांचा कायम पंचनामा करणाऱ्या खानदेश भूषण श्याम राजपूतकडे एक साक्ष द्यायला. बघूया तिकडे काय घडतंय. नमस्कार प्रसाद दादा. नमस्कार सई मॅडम. नमस्कार. ओळखलं का मला? आम्ही तोच आहे गुरुजी. हा, नाही गुरुजी नाही नाव. श्याम सुंदर. काय पोशाख बदलतात माझे, पण व्हेरिएशनचा पत्ता नाही नाव. पत्ताच नाही व्हेरिएशनचा. पण थोडस टेन्शन आलंय बॉ इन्स्पेक्टर झाल्यानंतर. काय आमच्या पोलीस स्टेशनच्या मागे आहे ना जॉगिंग गार्डन आहे, तिथे आहे ना चेन स्नॅचिंग झाली. पण 2 धल्ले आहेत ना, म्हणजे 2 म्हातारे, ते या घटनेचे आय विटनेस आहेत. ते इथे येणार आहेत बा. ओ कॉन्स्टेबल दत्तू, अरे आता ये रे. अरे उन्हात करे त्या धल्ला. अरे येणार आहे, 8 येणार आहे. काय ज्या धल्ल्यांना बोलव लवकर.
अरे ना तो माझा धोतर आहे. माझा धोतर आहे. माझा धोतर माझा धोतर आहे. माझा धोतर आहे. माझा धोतर. अरे नाही अरे थांब जरा. चल माझं धोतर आहे. मला सांग तुझ्या धोत्राला नाडी आहे? नाडी नाही बा. माझ्या धोत्राला नाडी आहे. हे बघ. आजोबा 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 तुम्ही लेंगे घातलेत ना हो. हा तर कुठे म्हणताय हो? काष्टा आहे का त्याला? बघा बरं काष्टा आहे का? आता कुठे कष्ट होत आहेत रे. काष्टा काष्टा. हा काष्टा. धोत्राला ना ते मारायचा आणि काढायचा जाम कष्ट रे. आणि इकडे कमरेला पण कष्ट आहे. त्याच्यामुळे काष्टा नाही रे. नाही का? नाडी कशी अशी वडली की भाईकर खाली. असं काही करू नका इथे. नाही ते इथेच आहे ना वर झगान खाल ना का असं होऊन जाईल. आणि नाडी कशी आतमध्ये टाकली ना की मला हळूहळू म्हणून परमनंट असं इलास्टिकच लावून घेतलं. फालतूपणा नका. बरं ते झालं. चला जेवण वाढा. जेवायचं नंतर बघू. शिपाय नाचणार पचकन बोल. शिपाय तमाशातला तू शिपाय आहे ना रे. अरे नाचणार बोल असं का? वय झालंय तुमच्या दल्ल्यांनो. नाही तर तुम्हाला असा शेप लावून काढला असता ना. तमाशातला वाटतो का मी? तुला काय झालं रे दाताडीच कायला? अहो ते माझ्यामुळे असं बोलतायत. म्हणजे अहो ते यायला तयार नव्हते. इथं काही जेवायला का म्हणले. मग या आजोबा तर एवढा लांब कोण जेवायला येणार. मग नाचणारी पण पाहिजे ना. असं का? मग त्यांना म्हटलं की इथं नाचणारी पण आहे आणि जेवण पण आहे. चला. हो का? अरे तुम्ही बाय ना 150 आणा. आता कोण नाचेल यांच्यासाठी? इथे बाजूला आपल्या बार डान्स आहे ना तिथून घेऊन येऊ 4-5. विचारतो कशाला पचकन 4-5 आणि मला आहे ना मला 100 रुपयाचे 10 सुट्टे द्यायचे. असे धरून असे चन 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 छंद पकैया छंद के ऊपर ठंडे काय कर रहे ना तो? काही डान्स मी दाखवणार नाही इथे आम्ही तुम्हाला. इथे तुम्ही आहे ना आय विटनेस म्हणून आलेले. काय आई वरनं खुराच्या आई वरनं शिव्या घालायचं आजोबा हात लावायचं काम नाही. आई वरनं शिव्या कशाला जातो? बटा तुमच्या बॉम्बीच्या खाली बुक्का मारी नाही तर. विटनेस विटनेस म्हणून बोलवलंय ना तुम्हाला इथे. हा विकनेस नाही ना हो. हा डॉक्टर आहे पण माझे पांढरे कपडे कुठे गेले? मला खाकी दिसतात. माझ्या ना आय साईडचा थोडासा प्रॉब्लेम वाढतच चाललाय. अरे पांढऱ्या तो डॉक्टरच आहे. मी काय म्हणतो तुम्ही आधी त्या खाकी पाकिटांमधून गोळ्या द्यायचा. अख्खा खाकी ड्रेस तुम्ही आज घातलाय. मी डॉक्टर नाहीये मी पोलीस इन्स्पेक्टर आहे ना हो. अरे मग माझ्या विकनेसचं काय करायचं? विटनेस साक्षीदार. आता कुठला सेक्सी तरुणपणी जाम सेक्सी. अरे कुठून धरून आले रे हे दल्ले? आता यांच्या समोर का तोंड जोडून घेऊ का रे? मी बोलतो काय हे समजतात काय रे? अहो साहेब तुम्हाला जरा सांगायला विसरलो. यांना जरा कमी ऐकायला येतं. बर. आणि त्यांना जरा कमी दिसतं. असं का? पण दोघांच्या चरबीले गैरी चरबी से मामा बोलता मारी से फालतूपणा लावला तो. बाजार आहे का इथे? पोलीस स्टेशन से आहे. तुम्हाला धल्ला ना घर नाही शे. अरे गुन्हा घडलाय तिथे ते सांगा ना रे. बहुतेक ना ते बरखा भाभी बद्दल बोलत असतील. बरखा भाभी आता आले बॉ तुम्ही मुद्द्यावर. सांगा पटापट सांगा. सांगा कशाला? बरखा भाभीचं आम्ही करूनच दाखवतो. ते बरखा भाभी सारखं जरा चालून दाखव. आम्ही धरू अरे अशी चालते का बरखा भाभी? अरे ही बरखा नाही ही सुरका भाभी वाटे. मी चालून दाखव. बरखा भाभी नाही हा बरखा फणस चालतो असं वाटतं. अशी नाही मी चालतो ते बरोबर.
म्हणजे हे असे खूप पटणार आहे भाऊ. काय भाब्या व्हायची हाऊस आहे का तुम्हाला? काय भाभी महोत्सव भरवायचा आहे का? आणि तुम्ही दोन्हीच्या दोन्ही जर भाब्या झाले तर मला स्टोरी कोण तुमच्या सासूच्या धल्ला सांगणार आहे का? काम करूया. तुम्ही आहे ना बरखा भाभी वा. बरखा भाभी तुम्ही चालून नाही नाही तुमच्या काय डोकं ठिकाणावर आहे का नाही? केस सॉल्व कशी हो ना तुम्ही झाल्याशिवाय आम्हाला पुढचं नाही. तुम्हाला सांगतो असे साबी नाही माहिती देणारे विटनेस सापडणार नाहीत तुम्हाला. थोड्या वेळा पुढते स्टोरी संपली यात्रा करून दाखवा. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हे सॉल्व करण्यासाठी काय काय करावं लागतं ते बोलू नका खरं. हा मस्त मस्त मस्त. तू काय मस्त म्हणी राहणार आहे? बाहेर बॉम्बट्या मारू नको. तू करून दाखव बघ बघू. अरे असे असते काय असे बरखा भाभी. अरे ते बरखांना सुरपर नका वाटत. आणि जर तुम्ही जर बरखा भाभी झालात ना तर मग आम्हाला उड्या माराव्या लागतील. कशाला? म्हणजे बोलताना तुमची हाईट जरा जास्त आहे ना. हे उड्या मारा. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हवाईदार तू हो बरखा भाभी. हे आपल्या लेवल एकदम लेवल. तू बरखा भाभी चालून दाखव. चालून मामा मस्त मस्त. तर तू बरखा भाभी आणि तुम्ही साहेब गुंड. पोलीस इन्स्पेक्टर आहे ना मी. थोड्या वेळासाठी तुम्ही गुंड. तुम्ही बरखा भाभी तिकडे जा. तुम्ही तुम्ही इकडे गुंड. आणि बरखा भाभी तिकडनं अशी चालत येईल आणि मग तुम्ही तिला करून छेडायचं. बरं कसं छेडाल? चला ऍक्शन. समक छल्लो देती के मेकू मक्कू. अय्या किती गोड. गोडवाला काय म्हणजे बरखा बाबीला त्या गुंडाने छेडलं आणि तुम्ही त्याला मारायच्या ऐवजी बरखा बाबीला का बरं पकडताय रे? नाही सगळ्यात आधी मी त्या गुंडाला मारलं का? मारायला. तू जरा खाली होशील का? हो म्हणा बापरे. आणि मग तुम्ही आजोबा तुम्ही काय करत होते? मी बरका भाभीचं प्रोटेक्शन करत होतो. तिला असं धरून ठेवलं होतं मी असं. हे मला आवडलं नाही. म्हणजे मी गुंडाला मारलं आणि हा बरखा भाभीला पकडतो मग मी पण जाऊन तिला मग आजोबा तुम्ही काय करत होते? मग मी तेव्हा गुंडाला मारत होतो. तुम्ही तेव्हा खाली वाकत झाला. काय मारलाय ना तरी मला. आणि आजोबा मग तेव्हा तुम्ही काय करत होते? तेव्हा मी बरखा भाभीला मेंढा करून दाखवत होतो. मेंढा म्हणजे मेंढा काहीतरी वेगळाच झाला भाऊ. काहीतरी बदल झाला त्याच्यात. आता म्हातारा झालाय मेंढा. हा एवढंच करू शकतो. मग यांचा मेंढा काय आवडला नाही बरका भाभीला. बरं त्यांनी बघितलं मी गुंडाला मारतोय म्हणलं तर नंतर बरपा भाभीवर माझं इम्प्रेशन पडलं. हो का? इम्प्रेशन पडलं आणि मग काय झालं बरका भाभी माझ्याकडे प्रेमाने बघायला लागली. आणि मग तिच्या लक्षात आलं की सगळ्यात पहिलं गुंडाला कुणी मारलंय मग ती माझ्याकडे प्रेमाने. बरं नाही पण तिच्या नंतर लक्षात आलं की म्हणजे जास्त कुणी मारलं तर मी मारलं म्हणून मग ती माझ्याकडे प्रेमाने माझ्याकडे दमले. अरे काय चालू आहे रे तुमच्या फालतूपणा? मला वाटलं कधीतरी मुद्द्यावर याल म्हणून मी काय मध्ये बोललो नाही. अरे चेन कधी चोरली? कसली चेन? कसली ट्रेन? अरे गार्डन मध्ये चेन स्नॅचिंग झाली ना. अहो पण गार्डन मध्ये ट्रेन आलीच नाही. चेन कधी खेचलं? अरे हो बैर्या ट्रेन नाही ना रे. चेन गाड्यातली चेन ना रे. नाही असं काही झालंच नाही तिकडे. या दल्यांना काहीच माहिती नाही. हाकल यांना इथून. निघा इथून. दलिंदर खाताना माहित नाही काही नाही. ही जातच आठे. अरे निघ ना काय देखील आहे ना. तुम्हाला काय माहित नाही आम्हाला बोलू. निघ रे. अरे गार्डन अरे साहेब एक मिनिट. सराड उभा राह ना नीट आहे. असं काय करतो रे? ग्राउंडचं सीसीटीव्ही फुटेज आलंय.
कशाचा ग्राउंडचं अरे तो जॉगिंग पार्क आहे ना रे. अरे त्याने बाय ना अरे त्या धल्ल्यानं बोला पटकन लवकर बोलव त्यांना धरून आण अरे ते धोतरच्याच किट चालू आहे ना आता परत कुठून धोतर आणता. आम्हाला वाटलं नवीन सुरू झालं. बरं नाडीचे नाडीच आवडायची आहे तुमची. CCTV बघितली मी. त्या बेंचवर बटेल होते तुम्ही तेव्हा चोराशी काय गप्पा मारत होते. हे बघा तुम्ही दोघं बटेले आटे. अरे स्क्रीनवर तू माझ्यापेक्षा म्हातारा वाटतोय. तुमच्या मेकअप दाखवायला नाही आणलंय तुम्हाला इथे. अरे काय बरका बाबीची टिकली राहिली. एक मिनिट इथे ती टिकली नाही आणा CCTVचा रेकॉर्डिंग लाईट येतो. ते बघा ते बघा ते बघा तो संशयित आहे बामठा तो तुमच्याशी बोलून राहिला. हा तो भला माणूस आम्हाला बोलला की बाबा त्या बाईला जरा चक्कर येते तर तुम्ही तिला धरा म्हणून. म्हणून आता तुम्ही तिला घेरले घेरलं आणि आता काय दाखवताय तुम्ही तिला. नाही तो बोलला अरे तो बघ तिकडे पोपट आहे. तो तिकडे बघितलं तिकडे पोपटच नव्हता कावळा होता तिकडे. अरे त्याने तुमचा पोपट केला ना चेन घेऊन पडाला ना तो. नाही तो भला माणूस काय बोलला मी डॉक्टरला घेऊन येतो तोपर्यंत त्यांना धरून ठेवा चक्कर येत होती. अरे पण ती बाई ती कोकावून राहिली ना रे. ती चोर चोर ओरडून राहिली वाटतंय ना रे. आम्हाला वाटलं सोड म्हणून आम्ही तिला सोडलंच बाय ना असा कसा येडा शेतस रे. असा तू तर मग कसा ले अशी मदत करायला जास बेंचवर बसायचं ना रे गुपचूप. तुम्ही आहे ना मदत केली आहे त्या चोराला. हे जर फुटेज मी कोर्टात दाखवलं ना तुम्ही पण अटक जेलमध्ये. नाही कोणाला दाखवू नका चल रे पटकन. कुठे चालले तुम्ही. जेलमध्ये जावं लागेल तुम्हाला आता. अरे ते बरखा बाबीची जी स्टोरी तुम्ही मला सांगितली ती काय होती रे. काय जिबा काढताय काय जिबा काढताय कुत्रास लागत जिबा काढताय ना. आम्हाला काय वाटलं आपल्या नारीला तुम्ही मदत केली आम्हाला शौर्य पदक बिदक द्याल म्हणून आपलं इमॅजिनेशन केलं. आता लॉकअप मध्ये इमॅजिन करा तुम्ही स्वतःला. नाचणारीन येणार आहे तिकडे. नाचणारीन का नाही आता तुम्ही नाचा पट्ट्याच्या तालावर. चला चला तिकडे आम्ही पदक नाही जाणार. मज्जा आली. सुपर हिट परफॉर्मन्स. बघूया हास्यरसी काय दाद देत आहेत. सई मला हे हॅपी गो लकी आजोबा खूप आवडले. म्हणजे म्हातारे असले तरी ते किती आनंदी होते याचा खूप छान वाटलं. श्यामदा तुम्हाला व्हेरिएशनची गरज नाही आहे. तुमच्या परफॉर्मन्समध्ये किती व्हेरिएशन्स असतात त्यामुळे तुम्ही असं म्हणत जाऊ नका. आणि तुम्ही आज या पोलिसांच्या कॉस्ट्यूममध्ये खूप रुबाबदार दिसते. पर्सनॅलिटीला खूप सूट करतोय तुमच्या. दत्तू अमेझिंग. तुझी साथ खूप मस्त आणि महत्त्वाची होती. छान लिहिलं होतं स्किट. परफॉर्म पण छान केलं. अरुंडा आज तुमची जी शैली आहे टिपिकल ती एकदाही कुठेही दिसली नाही. त्याच्यासाठी तुमचं विशेष अभिनंदन. खूप मजा आली. खूप वेगळा परफॉर्मन्स वाटला आणि हे आजोबा मला फारच भावले. हे दोघेही आजोबा परत आम्हाला बघायला फार आवडतील. खूप मजा आली. धमाल परफॉर्मन्स. प्रसादा या दोन म्हाताऱ्यांकडे बघून मला कायम एक ओळ सुचते. आज मी ती म्हणतोच की तुमची माझी हौस इश्काची तुमची माझी हौस इश्काची हळूहळू पुरवा पिकल्या पानाचा देठ हिरवा. ज्या म्हाताऱ्याला दिसत नाही त्या म्हाताऱ्याला त्या CCTVचा लाईट म्हणजे त्या भाभीची टिकली वाटते. हा ह्युमर इतका विलक्षण आहे. बहारदार. खूप मजा आली. मंडळी विजेच्या वेगाने पंचेस टाकून वादळी लाफ्टर निर्माण करणारा अंशुमन विचारे आलाय एक महत्वाचा कागद मागायला. कधी नटखट कधी नुसतीच खट अशा चेतना भटकडे. बघूया तिकडे काय धमाल घडते. टाळ्यांच्या गजरात दोघांचंही स्वागत करूया. जोड लगा के नाचो रे
नाही तर आवाज मला कळलं नाही पटकन. हळू बोला ना, आता आवाज बंद केलाय आम्ही. अहो ते मी डोमिसाइलसाठी ऍप्लिकेशन केलं होतं. अहो नाही, ऐका ना, आज सगळं बंद आहे, तुम्ही उद्या या. आज काय आहे, आमचा इथे सांस्कृतिक कार्यक्रम आहे ना, त्याची प्रॅक्टिस चालू आहे. सगळं बंद आहे, तुम्ही उद्या या. अहो ना, ऐका ना, मला खूप अर्जंट आहे. ऐका ना प्लीज, ऐका ना, मला US ला नोकरी लागली हो. जरा सर्टिफिकेटचा प्रॉब्लेम झाला, माझा विजाचा प्रॉब्लेम होईल. ऐका ना. अय्या, ऐकलं का सुहास, यांना US ला नोकरी मिळाली आहे. चांगलंय, जा मग तुम्ही US ला जा. ऐका ना, हो ऐका ना, मला ते सर्टिफिकेट हवंय ना, म्हणून आलोय. प्लीज जरा अर्जंट आहे. हो पण आता काय माहिती का, त्या मॅडम आहेत ना सर्टिफिकेट देणार आहेत, त्या नाहीये जागेवर. बघा ना, त्या घरी गेल्या. तुम्ही उद्या या ना. मला अर्जंट आहे, प्लीज समजून घ्या ना. मला उद्या लास्ट डेट आहे. ऐका ना. पण त्या मॅडम नाहीयेत आता जागेवर, मी काय करू? असं कसं, मी कंप्लेंट करणं हे चुकीचं आहे. ऑफिस आवर मध्ये जागेवर नाही म्हणजे चुकीचं आहे ना. करा कंप्लेंट करा. हा करा. मला करायची नव्हती कंप्लेंट. ऐका ना, मी डायरेक्ट बोलतो. काय होतं? याई रे जोर लगा के नाचो रे, याई रे मिलके धूम मचाए रे. यार एक किती डिस्टर्बन्स आहे काय यार. आता फोन हॅलो. हॅलो, ते डोमिसाइल सर्टिफिकेट देणारा मॅडम. हो मीच बोलतेय, पण आज ना मी सुट्टीवर आहे, उद्या फोन करा. हा तुम्हाला लाज वाटत नाही का तोंडावर खोटं बोलताना? तुम्हाला तोंडावर सांगते सुट्टीवर काय काय चाललंय का तुमचं हे? नाही, मी म्हंटल की त्या मॅडम नाहीयेत, मी नव्हतेच ना इथे जागेवर. मी तिकडे रिहर्सल करत होते, मी इथे नव्हतेच. तोंडावर खोटं बोलतो, लाज वाटत नाही तुम्हाला? काय बोलताय तुम्ही? एक माणूस आलाय. ओके ठीक आहे, सॉरी, तुम्ही उद्या या प्लीज. ए चला ग चला. काय चाललंय? काय करताय? कार्यालय आहे की पुण्यातलं दुकान आहे? गिरायकांकडे दुर्लक्ष करता तसं करता तुम्ही माझ्याकडे? असं काय करताय तुम्ही? प्लीज समजून घ्या. प्लीज तुम्ही समजून घ्या ना आम्हाला. आमचा आज संध्याकाळी कार्यक्रम आहे, आम्ही बिझी आहोत. प्लीज उद्या या. आज कसंही करून मला सर्टिफिकेट द्यायला पाहिजे. हो पण आता ऑफिस बंद करायची वेळ झाली आहे, तुम्ही खूप उशिरा आलात. हा उद्या या. काय 6 वाजता बंद होतं ना, 1 तास बाकी अजून 5 वाजले. तो प्लीज प्लीज समजून घ्या प्लीज जरा. त्याचं काय माहितीये का, आम्ही आमच्या बॉसला रिक्वेस्ट केली की ही तालीम करायची ना आम्हाला, म्हणून 1 तास आम्ही आधी काम बंद करणार. हो की नाही? असं कसं परमिशन दिली? मी बॉसचा नंबर मी चुकीचं आहे. हे चुकीचं आहे. मला बॉसचा नंबर म्हणजे तसं कंप्लेंट करतोय. चुकीचं आहे. नाही, आम्ही त्यांना मेसेज केलाय. म्हणजे काय तुम्ही परमिशन दिली नाही ना? पकडलं तुम्हाला. आता बघतो कुठे बॉस. काय करताय तुम्ही? US ला इथल्या इथे जाणार नाही तुम्ही. ऐका काय करताय माहिती का, आम्ही त्यांना मेसेज केलाय, त्यांनी ब्लू टिक आहे, पण फक्त असा अंगठा यायचा बाकी आहे ना. ते पार्लरला गेलेत, बिझी असतील, कसा अंगठा पाठवतील? हो अहो ते पण आहेत ना आमच्या डान्स मध्ये, म्हणून पार्लरला गेलेत. काय असं शायनिंग वेनिंग मारायची? काय सांगू का तुम्हाला, ते एकटेच पुरुष आहेत आणि आम्ही सगळ्या गवळणी. त्याचा ना चाबरटच माणूस आहे. काय आमचं प्रमोशन अडकलंय ना. हो एक डान्स केला ना त्यांच्या बरोबर लगेच प्रमोशन मिळेल आम्हाला. हो की नाही गो? चला चलो 1 2 3 4. याई रे जोर लगा के नाचो रे. मंदाड काय करतेस तू? मी इतकं जीव तोडून शिकवते वने. हे असं दाखवलं होतं मी. असं दाखवलं होतं का? असंच दाखवलं होतंस ना. याई रे जोर लगा के नाचो रे. सांग बरं सुहास, सांग हिला काय दाखवलं? असं आहे ना, जोर लगा के नाचे. अगं असं नाही, जोर लगा. जोर असाच येणार ना. मला माफ करा, मी तुमच्या बरोबर डान्स करते. चुकतंय का माझं? मी डोकं फोडून घेऊ का तुमच्या पुढे? दोघी चुकीचं करताय. तुम्ही सांगा बरं, मी काय दाखवलं होतं सांगा बरं. तुम्ही असं करा, याई रे जोर लगा के. यांना छान परत एकदा दाखवा ना ते. फाईल ठेवा ना बाजूला. परत एकदा याई रे जोर लगा के. मी तुम्हाला सांगू का, तुमच्या बॉडी मध्ये इतकं रिदम आहे ना. मी तुम्हाला गणेशोत्सवात करायचं. कमाल नाचलेत. काय कमाल नाचलेत. मंदाड आहेस का वने? 2 मिनिटं आलेत ते इथे आणि लगेच डान्स शिकले. तुम्हाला काय होतं शिकायला? ऐका ना, बाकीचे स्टेप पण त्यांना दाखवेल. माझं सर्टिफिकेट द्या प्लीज. मग आता आधी दाखवा ना प्लीज. आमचा डान्स बसेल आज संध्याकाळी. हो नाही हो, मला अर्जंट याचं स्कॅन करून पाठवाय. तुमच्या पाया पडतो प्लीज. सांगा ना प्लीज ना. देऊन टाक. आणि असं ग परक्या पुरुषासमोर नाचायला कसं तरी वाटतं. मला लाज वाटतं मला. नको ना कसं बघतात ना कसे. असं बघतात का? बघा म्हणजे मजा नाही मला तुमचं. हा रिअल चालवलाय देते तुमचा माझा प्रॉब्लेम झाला. देते मी तुम्हाला देते. ऐका ना, खूप अर्जंट आहे त्याच्यामुळे सांगितलं तुम्हाला. मला काही डिस्टर्ब करायची हाऊस नव्हती. ओपन होते जरा. बोला नाव. सुहास. काय करतेस यार? अशी मोकळी सोड ना कंबर. अगं अजून काय मोकळी सोडायची? आता कमरा झाला अजून नाही बाई.
ते जर घ्या ना. मला सांगते नाही आमच्या बायका तुमचा आढळ येतो. काय हो, जरा घ्या, सुरू करा ना. तेवढी हा बोला ना बोला. हा, अंशुमन विचारे. अंशुमन हा विचारे. हा आईचं नाव मालती. अय्या काय तुमच्या आईचं नाव मालती आहे? हो, हो, हो. अगं वहिनी माझ्या आईचं नाव पण मालतीच आहे, पण माझ्या आईचं नाव मालती नाहीये. काय चाललंय? आई तुमची कुठली मडगावची का? हा, तिकडची मडगावची का आई? अहो असं काय करताय? सगळ्या मालत्या काय मडगावला जिवंत आहेत का? असं काय करत? तुमची मालती वेगळी आहे, आमची मालती वेगळी आहे की नाही? त्यामुळे असं बोललो. वेगवेगळेच आहेत, पण तुम्ही मालती म्हणालात ना एकदम आईची आठवण आली मला. ए सुहास काय चाललंय तुझं? जा ना प्रॅक्टिस करा. सॉरी काय करताय? नाही, इकडे मी मालतीच खाल्ली ऑलरेडी. काय नाही काय लिहा ना तुम्ही. बाबांचं नाव? हा, बाबांचं नाव नाही. काय? हळू का सांगताय? हो, त्यांच्या बाबांचं पण प्रभाकर निघाल तर परत वांदे व्हायचे. परत तो विषय वाढेल. ऐका ना, प्रभाकर लिहा ना, प्रभाकर. तेच लिहिते मी. अहो काय मिल्के धूम मचेहरे असं लिहिले तुम्ही. हे काय नाव लिहिले तुम्ही? अंशुमन मालती मिल्के धूम मचेहरे. काय खोडून टाका. ते काय डोक्यात गाणं सुरू आहे ना माझ्या. मी तुम्हाला सांगितलं होतं आज माझा गोंधळच होणार आहे. तुम्ही नका आलात आज. अहो मी मला सांगत अर्जंट होते हो, उद्या प्लीज या. प्लीज 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 तुझे पाया पडतो प्लीज ओके जरा. ओके ओके. ए बने पुढचं ते द्या ना. अंतऱ्याचं तुम्ही करा इम्प्रोवाइज तोपर्यंत. अंतरा राहिला आपला. अंतरामध्ये आपण तिघी जणी अशा हातात हात घेऊन नाचणार आहोत ना. तू नाही तर मग कसं पाहिजे ना. प्रभाकर प्रभाकर कोण होतं मग? प्रभाकर र र र राहिला र लिहा ना पुढचा. तुम्ही एक छोटीशी मदत कराल का? आता पहिले र लिहा ना. तिकडे जाऊन तिसरी बनून नाचता का? हो काहीतरी काय बोलतो माझं काम फक्त ऐका ना please. प्लीज करा ना. अहो नाही हो, माझं सर्टिफिकेट द्या ना मला. अंशुताई या ना. काय कोणाला बोलताय तुम्ही? ऐका ना ऐका ना. अहो, तुम्ही वाटेल ते बोलताय मगापासून. तिथे जा. आई थांबा. ऐका ना आपल्या दोघांचं काम होईल. मी तुमचं सर्टिफिकेट बनवते, तुम्ही तिकडे जाऊन डान्स मला करा. नाही. माझ्या जागेवर उभे राहा. Please ऐका करा. ना. Come अहो, on. तुम्ही बोलता. Excuse ऐका ना. me. प्लीज आमचं मी तुम्हाला सांगते काय करायचंय. अहो, पण मी काय बोललोच नाही. हो म्हटलं डायरेक्ट. ऐका ना अंशुताई तुम्ही जरा ताई बोलू नका प्लीज जरा प्लीज. चुकलं नाही म्हणलं. करा ना प्लीज. मी करते तुमचं काम करते. करा करा करा. इतने चेहरे में अपने चेहरे की पहचान को हो असं म्हटलं की असं तुम्ही करायचं. दोनदा ऐका ना, नको जाऊ दे ना. थांब पटकन सुरू कर गाणं लाव. बसलं का तुमचं? वन टू थ्री फोर. इतने चेहरों में अपने चेहरे की पहचान ओहो पहचान ओहो. ऐका ऐका तिकडेच रमू नका. मी माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या. हा वय सांगा. 35. जेंडर काय सांगायचं काय? पुरुषच आहे. असं काय आता करताय? मला काय मेल लिहायला मी मेल लिहिनो, पण उद्या तुम्ही वेगळेच निघालात तर काहीतरी काय बोलताय? तुम्ही बंक चालव. जोक हो जोक. मगाचपासून आम्ही जोक करतो. काय तुम्ही मनावर द्या ना घेताय? प्लीज माझं सर्टिफिकेट. काय लिहू मी? काय लिहू म्हणजे पुरुषच लिहा ना. काय लिहू म्हणजे? बघा लिहिते मी. बघा म्हणजे काय आहेच पुरुष. तुम्ही काय बंकच करताय? जोक हो. काय तुम्ही हा पुरू हा ओके झालं चल द्या ना. थांबा ना. लोड होतंय ते सेव्ह होणार. मी प्रिंट दिलंय ते प्रिंट येणार तोपर्यंत आपण मला दाखवा तुम्ही काय केलं. इतने चेहरों में अपने चेहरे की पहचान ओहो पहचान तुमची प्रिंट आली तोपर्यंत प्रिंट आलेली आहे. एक मिनिट घाई करू नका. इथे सही करा. बरं झालं हो. आयुष्यभर तुम्हाला सांगतो US ची नोकरी म्हणजे असं सहजासहजी मिळत नाही हो. शाल जा आता US ला. इथे सही करा. हा आणि हे ओके थँक्यू. आणि हे बघा सगळं चेक करून घ्या. नाही तर उद्या परत काय याल इकडे माझ्याकडे हे चुकलं ते चुकलं असं काय करताय असं नको. हा हे चला मुलींनो चला आपण पुढची आता काय एंड करूया. डायरेक्ट एंड करायचं ना. एक मिनिट. एंड मध्ये सर आहेत ना आपल्या मध्ये त्यांच्या भोवती नाचतो ना. मग सर हवेत ना कोणतरी पाहिजे आपल्याला. एक्सक्यूज मी असं कसं नाचणार? एक मिनिट इकडे या ना प्लीज या ना इकडे या ना.
मी तुम्हाला सर्टिफिकेट दिलं ना, हो थँक्यू, खरंच थँक्यू. मग तुम्ही इथे आमच्या सरांची प्रॉक्सी माराल का? नाही ना, मगाशी मारली ना, मला उशीर होतो, मला पाठवायचं स्कॅन करून पटकन जरा. आपण ते उद्या करू शकतो ना, आज संध्याकाळी आमचा कार्यक्रम आहे. नाही, हो, Please, नाही. please, अंशू please, साहेब, please, अंशू दोन ओळी आहेत. काय तू प्लीज साहेब, राग येतो मला, अंशू please. सर, अंशू सर, फक्त 2 ओळी आहेत, फक्त दोन. हे विथ प्रॉपर्टी करूया का आपण? चालेल चालेल ऐका ना. With property. अहो, काय नाही, फार नाही, फक्त उभं हे घ्या, 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 घ्या. ते घेऊन उभं राहायचं. हे घेऊन उभं राहायचंय, आम्ही नाचणार आहोत. ओके, मी लावू गाणं लावू का? गाणं लाव, गाणं लाव. एक मिनिट उगाच डायरेक्ट एंड करूया आता. end, एंड करूया. पटकन 1 करा, 2 पटकन. 3 4 रंग रंग रंगीला रे, नीट कर वाले. रंग रंग रंगीला रे, रंगीला रे. सोय झालंय म्हणजे जमलंय मस्तच. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. काय आईचा गो तुमच्या. वा 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 वा. बघा हास्यरसिक काय दाद देतात. सई येतात. ब्रिलियंट कॉन्सेप्ट होती, भयंकर आवडली. आणि जसा ॲक्ट सुरू झाला आणि प्रोग्रेस झाला त्याच्यात फारच मजा आली. म्हणजे खरंच अशी घटना घडतीये डोळ्यासमोर असा फील आला. आणि सुहास फार मस्त, तुझं एक गोड छान असं रूप पाहायला फार मजा आली. चेतना मस्त, तुझी एनर्जी आणि आज तू जो चार्ज घेतला होतास त्यात तो चार्ज तुला घेताना बघायला खूप मजा आली. अंशू, तू पहिल्यांदा असा हतबल गरीब बिचारा खूप अवघड गेला असेल ना. खूप मजा आली असं बघायला. हॅट्स ऑफ. थँक्यू.